नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत jQueryचे मेथड चेनिंग्स. काही एक एक्झाम्पल देईल मी, त्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजून सांगेल की कोणत्या पद्धतीने तुम्ही jQueryच्या मल्टिपल मेथड्स जे आहेत, डोम मॅनिप्युलेशन्सच्या असो किंवा कोणत्याही असो, तुम्ही मल्टिपल मेथड्स वन लाईनमध्ये तुम्ही चेनिंग करू शकता त्याची. तर हे ॲक्च्युली एक फीचर आहे jQuery आपल्याला प्रोव्हाइड करतं. एका सिंगल लाईनमध्ये आपण मल्टिपल जे आपले ॲक्शन्स असतात, मल्टिपल ॲक्शन्स आपण परफॉर्म करू शकतो. तर कोणत्या पद्धतीने आपण बघणार आहोत. चला तर मग वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक अँड शेअर करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. तर आपल्याकडे मी एक आता कार्ड एक डिझाईन केलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. हा एक कार्ड आहे, बरोबर आहे. तर आता मला काय करायचं आहे, जेव्हा मी इन्स्पेक्ट करतो या कार्डला, तुम्ही ते बघू शकता. या कार्डला टेस्ट 1 आणि टेस्ट 2 नावाचे मी दोन क्लासेस ॲड केलेले आहेत. तर हे डमी क्लासेस आहेत, याचा काही उपयोग नाही आहे. खरी क्लास जी आहे ती ही आहे, क्लास कंटेंट. पण या डमी क्लासेस आहेत, या व्हिडिओपुरते मी ॲड केलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ही टेस्ट 2 नावाची जी क्लास आहे ती आपल्याला काढायची आणि त्याच्या जागी टेस्ट 3 नावाची क्लास जी आहे, डमी क्लास, आपल्याला ॲड करायची आहे. तर कोणत्या ॲक्शनवर, कोणत्या युजर ॲक्शनवर आपल्याला ॲड करायचे, तर जेव्हा मी माऊस होवर करेल या डिव्हवर, ठीक आहे, तर तेव्हा टेस्ट 2 नावाची क्लास जी आहे ती निघाली पाहिजे आणि टेस्ट 3 नावाची क्लास ॲड व्हायला पाहिजे. आणि जेव्हा मी माऊस या डिव्हवरून काढेल तेव्हा पुन्हा टेस्ट 2 नावाची जी क्लास आहे ती ॲड झाली पाहिजे. आणि जे आपण नवीन जी आधी ॲड केलेली होती क्लास टेस्ट 3 नावाची, ती निघून जायला पाहिजे. तर हे मेथड चेनिंगने आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो. तर आपल्याला सुरुवातीला याचा रेफरन्स घ्यावा लागेल या कार्डचा, बरोबर आहे. तर सुरुवातीला आता मी करतो डॉलर, बरोबर आहे. आता हा डॉट आपण क्लासने करतोय, रेफरन्स घेतोय म्हणून डॉट, तिथे आपल्याला क्लास नेम द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर इथे मला होवर जी एक मेथड आहे, ठीक आहे, आपण माऊस ओव्हर करतोय त्याच्यावर, त्याच्यामुळे हे जे ॲक्शन आहे ते होवरचं ॲक्शन आहे. तर आपल्याला तिथे होवर करावं लागणार आहे. सुरुवातीला एक फंक्शन द्यावं लागणार आहे. आता हे फंक्शन कधी कॉल करेल, जेव्हा आपण माऊस त्या पर्टिक्युलर एलिमेंटवर नेऊ, ठीक आहे. आणि सेकंड फंक्शन आहे, आता याला दोन ॲक्च्युली पॅरामीटर असतात, तर दोन्ही पॅरामीटर जे आहेत ते कॉलबॅक फंक्शन्स आहेत. तर दुसरं एक फंक्शन आहे, हे फंक्शन कधी इफेक्टमध्ये येणार, ज्यावेळेस आपण जो आपला माऊस पॉइंटर आहे त्या इलेमेंटपासून आपण दूर नेऊया, ठीक आहे. म्हणजे जो माऊस पॉइंटर जो आहे त्या इलेमेंटवर नसणार आहे, ठीक आहे. तर त्यावेळेस, तर आता होवर जेव्हा असेल तर तेव्हा आपल्याला काम करायचे. आता इथे धिस जे कीवर्ड आहे, ठीक आहे, धिस कीवर्ड जे आहे हे या पर्टिक्युलर इलेमेंटला रिप्रेझेंट करतं. धिस बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे जावास्क्रिप्टच्या व्हिडिओजमध्ये. तर धिस जे असतं, जिथं आपण आता फॉर एक्झाम्पल आता हे फंक्शनमध्ये मी यूज करतोय, या फंक्शनमध्ये, ठीक आहे, हे कॉलबॅक फंक्शन आहे, पण हे कॉलबॅक फंक्शन टार्गेट कोणाला करते, या इलेमेंटला करते. त्याच्यामुळं जेव्हा आपण डॉलर धिस यूज करू तर हे डॉलर धिस जे आहे हे असणार आहे आपलं हे कार्ड इलेमेंट, ठीक आहे. तर आता मी काय करतो, या कार्ड इलेमेंटला ॲड क्लास करतो सुरुवातीला. आपल्याला कोणती क्लास ॲड करायची, टेस्ट 3 नावाची, बरोबर आहे. आणि त्याला मला चेन करायचं. चेन करताना सिंटॅक्स असा असतो, आता ही मेथड मी दिलेली आहे पहिली मेथड, ठीक आहे. तर सेम आहे, मला 2 लाईन ऑफ कोड इथे लिहावा लागतो. सुरुवातीला मी काय करतो, आता ॲड क्लास करतो आणि त्याच्यानंतर रिमूव्ह क्लास करतो. रिमूव्ह क्लास कोणती करतो, टेस्ट 2 नावाची, ठीक आहे. आणि सेम याच्या उलट मी करतो काय, तर मी पुन्हा ॲड क्लास करतो टेस्ट 2 नावाची आणि रिमूव्ह क्लास करतो टेस्ट 3 नावाची, ठीक आहे. आता इथे जो कोड झालेला आहे हे इथे 2 लाईन आणि इथे सुद्धा 2 लाईन झालेला आहे, बरोबर आहे. तर सेम जी फंक्शनॅलिटी आहे आपण बघूया. आता तुम्ही सुरुवातीला बघू शकता इथे टेस्ट 1 आणि टेस्ट 2 आहे. मी जेव्हा याला होवर करतो तुम्ही बघू शकता, सॉरी, इथे आपण कार्ड घेतोय पण ॲक्च्युली आपल्याला कार्ड नाही, कार्ड कंटेंटचा रेफरन्स पाहिजे, ठीक आहे. कार्ड कंटेंट इथे मी टाकतो, आता सेव्ह करतो.
तर तुम्ही इथे बघू शकता. आता मी जेव्हा होवर करतो याच्यावर, तर टेस्ट 1 आणि टेस्ट 3 या उजव्या साईडला तुम्ही बघा इकडे. ठीक आहे. आता सध्या टेस्ट 1 आणि टेस्ट 2 आहे. बरोबर आहे? या 2 क्लासेस आहेत, टेस्ट 1 आणि टेस्ट 2. जेव्हा मी आता याच्यावर होवर करतो, तुम्ही इकडे बघू शकता चेंज झालेलं आहे उजव्या साईडला. टेस्ट 2 नावाची क्लास निघून गेलेली आहे आणि टेस्ट 3 नावाची क्लास जी आहे ती ॲड झालेली आहे. आणि जसं मी माऊस या डिवपासून लांब नेतो, तसं पुन्हा पूर्ववत आलेलं आहे ते. म्हणजेच जी इनिशियल स्टेट होती ती स्टेट इनिशियल स्टेट आलेली आहे. म्हणजेच टेस्ट 1 आणि टेस्ट 2. बरोबर आहे? टेस्ट 3 नावाची क्लास जी आहे ती निघून गेलेली आहे. आता सेम जे आहे मला फंक्शनॅलिटी माऊस इन आणि माऊस आउटला मला सिंगल लाईनमध्ये करायचं आहे. तर मी काय करतो, याला या मेथडला इथे कट करतो आणि इथे पेस्ट करतो. ठीक आहे. आता हे झालं मेथड चेनिंग. ठीक आहे. सेम इथे पण करतो. हे सुद्धा काय झालं, मेथड चेनिंग झालेले आहे. ठीक आहे. तर मी काय करतोय, सिंगल लाईन ऑफ कोडमध्ये जसं याने या jQueryने हे परफॉर्म केलं, त्यालाच मी चेन करतोय हे परफॉर्म करायला. बरोबर आहे? तर अशा पद्धतीने तुम्ही चेनिंग करू शकता. रिझल्ट सेमच असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता टेस्ट 1 आणि टेस्ट 2 इनिशियल आपली कंडिशन आहे. तर मी जसं नेईल इथं टेस्ट 2 नावाची क्लास जी आहे ती टेस्ट 3 मध्ये झालेली आहे. टेस्ट 2 निघून गेलेली आहे. ठीक आहे. आता मी पुन्हा होवर करणार, पुन्हा तो इनिशियल स्टेजला येणार. म्हणजेच टेस्ट 2 नावाची जी क्लास आहे ती ॲड झालेली आहे. बरोबर आहे? तर ही मेथड चेनिंग अशा पद्धतीने वर्क होते. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि मित्रांकडे तुम्ही शेअर करा या व्हिडिओला, जेणेकरून त्यांना सुद्धा सोप्या भाषेमध्ये मेथड चेनिंग काय असते ते कळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला तर तुम्ही क्लिक करणारच आहेत. तर धन्यवाद मित्रांनो.